श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अवैध गोल खनिज वाहतूक करणाऱ्या 4 डंपर पथकाने पकडल्या। ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट असलेल्या स्कॉर्पिओला अडवून दगडफेक करून काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी शाहबाज फारुकशाहसह 50 जणांवर गुन्हा दाखल। आणि श्रीराम कथेच्या मंडप भूमिपूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंद जीवनदास स्वामी यांच्या हस्ते संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। नागपूर सुरत महामार्गावरील मोराणी गावालगत हॉटेल काठेवाड येथे धुळे शहर गौण खनिज पथकाने कारवाई करीत 4 डंपर अवैध गौण खनिज वाहतूक करीत असल्याने त्यांना पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहे। धुळे शहरातील मोराणे गावालगत असलेल्या काठेवाड हॉटेल येथे गौण खनिज वाहतूक पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 4 डंपर पकडून त्यांना जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा केले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मोराणे गावालगत असलेल्या काठेवाड हॉटेल येथे अवैध गौण खनिज वाहतूक केली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार वैशाली हिंगे यांना केली होती। त्यानुसार तहसीलदार हिंगे यांनी पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या आधारे पथकाने काठेवाड हॉटेल येथे जाऊन चौकशी केली असता तेथे JM म्हात्रे अँड कंपनीच्या डंपर क्रमांक MS46 BU 5149, MS46 BF 6762, MS46 BF 6559, MS46 BU 5159 हे वाहने जास्त क्षमतेने गौण खनिज वाहतूक करताना आढळून आल्याने सदर वाहने सदर डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहे। सदरची कारवाई तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या आदेशानुसार गौण खनिज पथकातील ग्राम महसूल अधिकारी विजय बेहरे, ग्राम महसूल अधिकारी शांतीलाल सिरसाट, ग्राम महसूल सेवक शिवदास पाटील, तहसील कार्यालयातील गौण खनिज कनिष्ठ कारकून नाना गठरी आदींनी केली। गावकऱ्यांनी मुरुमच्या 4 डंपर पकडून ठेवल्या होत्या। आमच्या तहसील ऑफिसला फोन केला, त्या अनुषंगाने आमची पूर्ण टीम मुरुमच्या गाड्या तहसील आवारात जमा केलेल्या आहे। पुढील कारवाई करण्यात येत आहे। संबंधित वाहन जमा करून संबंधित मालकांना नोटिसा देऊन सदी त्यांचे म्हणणे मागवण्यात येईल। त्यानंतर पुढील आदेश वरिष्ठांकडून जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन केले। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या बुधवारी झालेल्या मतदानावेळी अभय महाविद्यालयाजवळ एका स्कॉर्पिओमध्ये ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट आढळून आल्याने सदर स्कॉर्पिओ अडवून दगडफेक करून काच फोडून नुकसान करण्यात आले होते। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात शाहबाज फारुकशाहसह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान या प्रकरणी अनिल गोटे यांनी ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग करून बोगस मतदानाचा डाव असल्याचा आरोप केला आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाच्या बुधवारी मतदानाच्या दिवशी अभय महाविद्यालयाजवळ एका स्कॉर्पिओ वाहनात 2 ईव्हीएम मशीन व 4 व्हीव्हीपॅट आढळून आले होते। यामुळे गोंधळ निर्माण होऊन काहींनी स्कॉर्पिओ वाहनावर दगडफेक केली होती। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात शाहबाज फारुकशाह यांच्यासह 50 जणांवर वाहनावर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान माजी आमदार अनिल गोटे यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली व ईव्हीएम मशीन सेटिंग करून बोगस मतदानाचा डाव असल्याचा आरोप केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक प्रकल्पक अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी शैलेश शंकर पटेल, राहणार आकांक्षा प्लॉट, दत्त कॉलनी, इंदिरा कॉम्प्लेक्स जवळ कोरिट रोड, नंदुरबार हे बुधवारी दुपारी 4:30 ते 4:45च्या सुमारास शासनाकडून भाडेतत्वावर पुरवण्यात आलेले स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH43 AL 4847 वरील चालक सिराज इम्तियाज सलमानी व संरक्षणासाठी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पांचाळ यांच्यासह अभय महाविद्यालय येथील बूथला भेट देऊन निघत होते। तेव्हा अचानक अभय महाविद्यालयाजवळ शाहबाज फारुकशाह हा सुमारे 40 ते 50 अनोळखी लोकांसह गर्दी करून आप बूथ का मशीन बदली करके ले जा रहे हो, गफला कर रहे हो, इसका अंजाम क्या होगा, आपकी नौकरी जाएंगे असे बोलत गैरसमज करून वाद घातला। तसेच जमावातील लोकांनी चिथावणी देत असताना शैलेश पटेल यांनी त्यास मी सेक्टर अधिकारी असून नियमानुसार बूथवर मशीन बंद पडल्यास त्यासाठी माझ्या ताब्यात 2 रिझर्व्ह ईव्हीएम मशीन असतात असे सांगितले। तरी त्यांचे समाधान न झाल्याने ते पटेल यांना चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे घेऊन जात असताना जमावातील अनोळखी लोकांपैकी कोणीतरी अज्ञात इस्मांनी स्कॉर्पिओ वाहनास दगड मारून काच फोडून सुमारे 4,000 रुपयांचे नुकसान करीत शासकीय कामात अडथळा आणला। याबाबत शैलेश पटेल यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव रोड पोलीस ठाणे शाहबाज फारुकशाह यांच्यासह सुमारे 40 ते 50 अनोळखी इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान स्कॉर्पिओ वाहन पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे हे आझादनगर पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यांनी घटनेची चौकशी केली। त्यानंतर त्यांनी विरोधकांवर ईव्हीएम मशीन सेटिंग करून बोगस मतदानाचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला। याविषयी अधिक चौकशी केली असता निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की सदर मशीन या स्पेअर म्हणजे राखीव मशीन आहेत।
ज्या मतदान केंद्रावर एखादी मशीन खराब झाली तर या स्पेअर मशीनमधून EVM मशीन त्या ठिकाणी अदलाबदल करण्यात येते, म्हणून या मशीन सदर वाहनामध्ये आहेत. सोबत त्या गाडीचा ड्रायव्हर एक पोलीस कर्मचारी व निवडणूक कर्मचारी आहे. तसेच सदर घटनेच्या चुकीच्या पद्धतीने गैरसमज करून अफवा पसरवण्यात आली. सदर वाहनामध्ये कुठलीही चुकीची मशीन नसून स्पेअर मशीन आहेत असा खुलासा अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला आहे. साहेब, आता आपण चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला आलेले आहेत. काय म्हणणं आहे आपलं? आज दिवसभर तुम्ही पैशाचा गंगानाच पाहिला. त्याचा दुसरा भाग आहे. मला निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही एक्स्ट्रा दिलेले मशीन आहे, पण एक्स्ट्रा दिलेलं मशीन आहे तर सगळ्या मशीन बरोबर पाहिजे ना. ते स्वतंत्र कसे काय आले एवढे मशीन 7च्या 7 आणि काही उशीर मशीन आहेत आणि काही हे म्हणजे व्हीव्हीपॅटचे मग व्हीव्हीपॅटचे मशीन 4 आहेत आणि उशीर मशीन 2 आहेत. कसं काय आहे? काय हे काय समस्या काय नाही आहे. हे 100% मी तुम्हाला सांगतो, हे बोगस मतदान करून काय हे त्या गोडाऊनमध्ये जमा करणं हा याचा कार्यक्रम होता. त्या आम्ही उधळून लावले. समोर आलेला आहे तो नेमका काय प्रकार आहे आणि काय गैरसमज झालेला आहे? हा प्रकार मुलामध्ये गैरसमजातून तयार झालेला आहे. या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेल्या राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी ही मशीन घेऊन काय करतायत. त्या गैरसमजापोटी ही मॉब जमा झाला, गर्दी जमा झाली. परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाईड केलं. या ठिकाणी सुद्धा SDPO साहेबांनी आम्ही दोघे तिथे आलो होतो. सेक्टर ऑफिसरच्या बाबतीत ही घटना घडली. सगळं बघितले सगळे मशीन्स. ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत आमच्या मशीनच्या गाडीमध्ये आहेत ती. आणि ते आमच्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहे त्याची कुठलीही घटना निवडणूक पारदर्शकपणाने. सर, आता पुढचे म्हणजे काय याची कारवाई केली जाईल सर? त्या पद्धतीचे नंबर्स आपल्याकडे आहेत. आपण ऑलरेडी ते सेटिंग करत असताना आपण सर्व उमेदवारांना दिलेली आहे आणि आपण ते पारदर्शक पद्धतीने त्यांना दाखवून पण दिलेलं आहे. तर जेव्हा मतमोजणीच्या वेळेस पण त्या पेट्या त्यांच्या लक्षात येतील असतात की ह्या पेट्या त्याच्यातल्या नाही आहेत. स्वर्गीय हंसराज अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे खानदेश गोशाळा मैदानावर 2 जानेवारी 2025 रोजी श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. सदर कथेच्या मंडप भूमिपूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंद जीवनदास स्वामी यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी संपन्न झाला. स्वर्गीय हंसराज ओंकारमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व ओमश्री ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने धुळे शहरातील मालेगाव रोडवरील खानदेश गौशाळेच्या मैदानावर दिनांक 2 ते 9 जानेवारी दरम्यान श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. सदर कथेच्या मंडप भूमिपूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख महंत आनंद जीवनदास स्वामी यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी संपन्न झाला. यावेळी ओमप्रकाश अग्रवाल, रवी बेलपाठक, सोमनाथ गुरव, विनोद मित्तल, संदीप अग्रवाल, सुनील अग्रवाल, युवराज करंकाळ, मुन्ना गिंदोडिया, संजय काकडा, अभिषेक अग्रवाल, कमलाकर आईरराव, दीपक शार्दूल, राजू अग्रवाल, संजय बोरसे यांच्यासह भाविक उपस्थित होते. मैं एकदम अचंबा रह गया कि गुरुजी ने मुझे ऐसे कैसे बोल दिया कि मैं 1 जनवरी को आ रहा हूँ. तो बोले 31 जनवरी को मेरी कथा बम्बई में समाप्त हो रही है और 1 जनवरी को मैं धुलिया में कथा करूँगा और 9 जनवरी को मैं वहाँ से जाके फिर कुंभ में जाऊँगा. तो धुलिया की कथा मैं अवश्य करूँगा, 1 जनवरी को करूँगा. तो मैं एकदम स्तब्ध रह गया कि गुरुजी ने एकदम आशीर्वाद दे दिया. 1 जनवरी मैंने तुरंत उनसे हाँ कह दिया. गुरुजी मेरे को ये भी बोले कि किसी को बोलना है, तो मैं बोला किसी को बोलने में टाइम डालने से बजाय गुरुजी को हाँ बोल दो. मैं घर से तो परमिशन लेके गया ही था दोनों चाचा और से, तो बोले फाइनल कर दो. वहाँ से निकल के फाइनल किया, उसके बाद में किया. मैं आज तक बहुत संतों से, बहुत गुरु से मिला, पर ये अद्भुत है इनका विचार, इनका कहना. इन्होंने जो आशीर्वाद मुझे 3-4 बार दिया और जो सम्मान दिया, मैं सोच भी नहीं सकता हूँ कि संत आदमी भी इतना बड़ा सम्मान एक साधारण मानव को दे सकता है. इतना बड़ा सम्मान मेरे को दिया उन्होंने, हर जगह सम्मान से दिया. अभी मैं जयपुर गया था, इतनी भीड़ थी. जैसे उनको पता चला कि धुलिया से संदीप जी आए तो वो बोले सबको छोड़ो, पहले उनको बुलाओ.
मेरे को बुलाया, पत्रिका मैंने उनको दी, निवेदन किया गुरुदेव, तो बोले मैं आ रहा हूँ, ऐसा बोला। आज उनके उत्तराधिकारी रामाचार्य जी आने वाले थे, परंतु गुरुदेव के स्वास्थ्य ठीक न होने के कारण वो आ नहीं सके। वो गुरुदेव के साथ में रहते हैं, परंतु गुरुदेव का स्वास्थ्य ठीक न होने के कारण वो आ नहीं सके। सभी से निवेदन है, ज़्यादा से ज़्यादा लोगों ने ये कथा का लाभ लेना है और ज़्यादा से ज़्यादा सहभाग करके ये कथा पूर्ण करनी है। हम अकेले परिवार के लोग ये कथा पूर्ण कर नहीं सकते हैं, सभी का सहभाग इसमें रहेगा तो ये कथा पूर्ण रूप से संपन्न होगी। 2025 जनवरी 2 से 9 जनवरी तक श्री राम कथा का आयोजन धुले में प्रसिद्ध गौशाला में किया गया है। बहुत बड़ा अपना सद्भाग्य है कि आचार्य प्रवर श्री रामभद्राचार्य जी महाराज खुद स्वयं यहाँ पधार कर अपने को चरित्रामृत सुनाएंगे। तो धुले शहर की और धुले जिला की और पूरे खानदेश की सब जनता को मैं विनंती करता हूँ कि बड़ा भाग्य है कि ऐसा श्रेष्ठ अवसर अपने को मिला है, तो कथा का लाभ अवश्य लेने विनंती है। पूजन अनेक धर्मात्मा धर्म प्रेमियों की उपस्थिति में संपन्न हुआ है। वैदिक विधि से ये कार्य संपन्न हुआ है। आज से ये सब पूर्व तैयारी बहुत बड़े पैगाम पे शुरू हो गई है। खास सबको लाभ लेने की विनंती है। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। अवैध गोल खनिज वाहतूक करणाऱ्या 4 डंपर पथकाने पकडल्या. ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट असलेल्या स्कॉर्पिओला अडवून दगडफेक करून काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी शाहबाज फारुकशाह 50 जणांवर गुन्हा दाखल. आणि श्रीराम कथेच्या मंडप भूमिपूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंद जीवनदास स्वामी यांच्या हस्ते संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.